Hello, friends, and welcome to e-classroom of Ahmednagar College Junior High. Today, we are going to start our new chapter, that is computer in accounting. Okay, dear friends, we all know that in today's world, everywhere, whether it is a small business or a big industry, large-scale industry, computer is used. Even at our home, in at our college, in our school, in business, everywhere computers are used. Okay, so in accounting, computer plays a very vital role, very important role. Okay, so let us see what role does computer play in accounting. Okay, concept of computerized accounting system. मित्रांनो, आपल्याला माहित आहे की कम्प्युटर हे आजकालच्या जीवनामध्ये, आपल्या जीवनामध्ये किती महत्वाचं आहे. ओके, अलीकडे कम्प्युटर शिवाय जीवन नाही असं आपण म्हणू शकतो. कुठलीही गोष्ट आपण करतोय त्याच्यामध्ये कम्प्युटरचा सहभाग तिथे असतो. ओके, सो लेट अस सी व्हॉट रूल्स कम्प्युटर अकाउंटिंग मध्ये नेमकं काय भूमिका बजावतो. ओके, आणि कशा प्रकारे कम्प्युटरचा उपयोग, महत्व हे अकाउंटिंग मध्ये आहे. ओके, सो लेट अस सी कॉन्सेप्ट ऑफ कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टम. We call it as CAS. What is computerized accounting system? A computer accounting system, just a system which helps to implement accounting process and makes it user friendly with automation. That means it is automatic software, or we can say process of accounting. In the previous some uh, in some last previous years, when there were no computers, accounting was made manually. अकाउंटिंग काय कशी होत होती त्यावेळेस? अकाउंटिंग हे मॅन्युअली होत होती, म्हणजे हाताने होत होती. ओके, त्याच्यामध्ये रजिस्टर्स मेंटेन करायचे, बुक्स ऑफ अकाउंट्स आपल्याला माहिती आहे, हे सगळे हाताने लिहिले जायचे. हा, but nowadays the accounting is made on computers. Okay, so the hard copies of those documents, it is now आपल्याला आपण पाहू शकतो की हे जे कम्प्युटर अकाउंटिंग आहे ही आता हार्ड कॉपी ज्या आहे त्या कमी होत चालल्या. ओके, द कंपनी or firm prepares various reports and statements with the help of computerized accounting system. पूर्वी जे स्टेटमेंट्स व्हायचे, कम्प्युटर नव्हते त्यावेळेस, किंवा कम्प्युटरचा वापर जास्त नव्हता त्यावेळेस अकाउंटिंग मध्ये, त्यावेळेस हे जे रिपोर्ट्स असतील किंवा स्टेटमेंट्स, आपल्याला माहिती आहे फायनान्शियल स्टेटमेंट्स बनवावे लागतात. जसे ट्रायल बॅलन्स असेल, ट्रेडिंग अकाउंट आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, शीट्स आहेत, ह्या कशा हाताने बनवलेल्या जायच्या आणि त्याला वेळ जास्त लागायचा. त्यानंतर त्याच्यामध्ये चुका व्हायच्या. बट नाव ऑल द व्हेरी ऑल द रिपोर्ट्स अँड स्टेटमेंट्स आर मेड prepared with the help of computerized accounting system. And the most important thing is company or firm prepares its reports as per generally accepted accounting principles. We can say GAAP under this system. That means as per the accepted accounting principles, all these reports are prepared in computer system. Okay, so let us see some features of computerized accounting system. Integrated data and information. It integrates all business process such as purchase, sales, finance, inventory, payroll, manufacturing, and all those things, and keep accurate and update business information within the time limit. ही सर्व माहिती जी आहे इंटिग्रेटेड म्हणजे काय, एकत्रितरित्या त्याच्यामध्ये परचेस असेल, सेल असेल, फायनान्स असेल, इन्व्हेंटरी असेल, किंवा अजून कुठलीही माहिती असेल, ही एकत्रितरित्या एकाच कम्प्युटराइज सिस्टीम मध्ये हे जे कम्प्युटर सिस्टीम आहे ही तिथे तयार करत असते. त्यानंतर अॅक्युरसी अँड स्पीड. वी ऑल नो दॅट कम्प्युटर मेंटेन्स complete accuracy and more speed than manually. Okay,
आपण जसं मॅन्युअली अकाउंटिंग करतो त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त ही कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम आहे. त्याच्यामध्ये आपण अॅक्युरसी आणि स्पीड इथे मेंटेन करू शकतो. इट हॅज व्हेरियस कस्टमाइज्ड टेम्पलेट्स अँड सॉफ्टवेअर्स which allows fast and accurate data entry. And after recording the business transactions, it generates the various information and reports. म्हणजेच काय, आपल्याला याच्यामधनं अॅक्युरेट डेटा एंट्री करता येते, त्यानंतर अॅक्युरेट ट्रान्झॅक्शन्स इथं रेकॉर्ड करता येतात. त्याचबरोबर त्याच्यातून मिळणारे जे व्हेरियस रिपोर्ट्स आहेत ते ऑटोमॅटिक आणि अॅक्युरेट आपल्याला इन टाइम मिळत असतात. ओके, then quick decision making. The computerized accounting system generates real-time information for quick decision. So the company can plan its activities with the help of comprehensive MI statements, reports, and access to complete and critical information of the company. That means we can get a complete and accurate information from this computerized accounting system in time. So it helps the board of directors or maybe the officers to take quick decisions. Okay, then modern and integrated. The accounting system is a modern and also it is integrated. Just now we have studied that it integrates all the information of business organization at one place. Okay, in one system. Okay, and it helps to save time in recording business transactions, also compared to manual accounting system. Okay, various financial statements such as trial balance, profit and loss account, balance sheet can be derived at the point of time within fraction of seconds. We can get all this information, statements, reports within a very less time, within a fraction of seconds, means within some seconds. Okay, then immediate availability of books of accounts. As if you see manually, when we maintain books of accounts manually, that means all the cash book, bank book, various subsidiary books, and ledger book. If we maintain it manually, and if we have to prepare trial balance and financial statements and accounts with the help of that information, it will take a lot of time. Also it will may not be accurate, or there may be so many errors. Okay, because it is manual. But in computerized accounting system, books of accounts such as cash book, bank book, purchase book, sale book, and all other books are readily available at a point of time. We can search, we can find out all these books within a very less time. Okay, then security. This system is more secure because data and information can be kept confidential as compared to the traditional accounting system. In this security system, users can create multiple user security control for various users. And we all know that we all are using computers nowadays. So for login the computer, we have some passwords with us, and so it is very secure. Nobody other or nobody else can open our computer or open our information and uh, approach to our information, because we have that much security in our computer. So this computer's accounting system is very secure. Transparency. Computerized accounting system helps the business organization to keep greater transparency in day-to-day business operations. Okay, ट्रान्सपरन्स म्हणजे पारदर्शकता. या कम्प्युटर अकाउंटिंग मध्ये आपल्याला आपण जी माहिती फीड करू तीच माहिती आपल्याला अवेलेबल होईल. आपल्याला जो खरा नेट प्रॉफिट होतोय तोच नेट प्रॉफिट किंवा ग्रॉस प्रॉफिट आपल्याला इथं दिसणार आहे. तेच स्टेटमेंट्स आणि तीच पोझिशन आपल्याला इथं दिसणार. म्हणजेच काय, याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी मेंटेन केली जाते. ओके, ग्रुपिंग ऑफ अकाउंट्स. Then in this computer system, grouping of accounts is required to be done. Normally, ledger accounts are classified under the group like assets, liabilities, income, expenditure, and other groups may be there. Okay, as per requirement, these groups are further divided into subgroups also, as per the convenience of user. आपल्याला जसं आपण क्लासिफिकेशन करतो वेगवेगळ्या अकाउंटचं, असेट्स आहे,
लायबिलिटीज आहे, इन्कम आहे, एक्सपेंडिचर आहे. याच प्रकारे या कम्प्युटराइज सिस्टीम मध्ये देखील ग्रुपिंग होत असतं, अकाउंटिंगचं ग्रुपिंग होत असतं. तर त्याच्यामध्ये ऍसेट साईडला जातील, लायबिलिटीज असतील, इन्कम असतील. याच्यामुळे आपल्याला अकाउंटिंग जे आहे इथं इझी होत असते. देन लेट अस सी इम्पॉर्टन्स ऑफ कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम. कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीमचे महत्व काय आहे हे आपण इथं पाहणार आहोत. ऑटोमेशन. All the calculations are automatically done by accounting software with minimum time as compared to manual accounting calculation. आता इथे आपल्याला माहिती आहे कम्प्युटरमध्ये आपण या सिस्टीम मध्ये एखादी एंट्री केली तर त्यावेळेस त्या एंट्रीची पोस्टिंग होते आणि त्याचबरोबर ट्रायल बॅलन्स तयार होतो. त्याचबरोबर त्याचे जे काही लेजरला जात आहे, जे काही कॅल्क्युलेशन्स आहेत हे ऑटोमॅटिकली होतं. म्हणून आपल्याला हे मॅन्युअली तिथे कॅल्क्युलेशन्स करावे लागत नाही. ठीक आहे. देन multi-user facilities. Multi-user facility enable the businessman access accounting information online or offline with more user controls outside of the office or within office. In big business houses, this facility is useful as data entry can be done many operators on different computers simultaneously. आता मल्टी युजर्स एकाच सिस्टीमवर एकाच वेळेस मल्टी युजर्स म्हणजे कितीही युजर्स तिथं काम करू शकतात. This system is very much important and very much useful in banks. Okay, banks and financial institutions, and that software or that system is used by so many users. ओके, एकच सिस्टीम असते पण तिथं वेगवेगळे कर्मचारी, वेगवेगळे एम्प्लॉईज तिथे काम करत असतात, वेगवेगळे युजर्स त्या सिस्टीमवर काम करत असतात आणि ही अकाउंटिंग मध्ये आपल्याला मिळत असते. अँड अॅक्युरसी, speed. Just now we have discussed about accuracy of computer is completely accurate. Okay, we if we compare it with human beings, आपल्याकडून चुका होतात पण कम्प्युटर कडून काही चूक होत नाही. आपल्याकडून जर चूक झाली तर कम्प्युटर कडून चूक होणार. अनलेस computer will never be wrong. Okay, computer's accounting system is more accurate as compared to human being. All calculations like additions, subtractions, other calculations are automatically done by software, and those calculations are accurate. Okay, and speed, as we say about speed, computer accounting software works faster than manual accounting system. आपल्याला जर एखादी जर्नल एंट्री करायची किंवा लेजर पोस्टिंग करायचे किंवा आपल्याला ट्रायल बॅलन्स बनवायला लावला तर आपल्याला खूप वेळ लागेल. मात्र या सिस्टीम मध्ये ऑटोमॅटिकली तुम्ही ज्या वेळेस एखादी जर्नल एंट्री करता त्याच वेळेस त्याचं पोस्टिंग जे आहे ते लेजरला होतं, त्याचबरोबर ट्रायल बॅलन्स तयार होतो आणि वेगवेगळे रिपोर्ट्स देखील त्याच वेळेस तयार होतात. म्हणजे याच्यात खूप स्पीड आहे. ओके. Then reduction in cost as financial records are to be entered only once in the system. The accountant will save his time in maintaining the records. Okay, which will enable the business organization to employ few our accounting person. आताच मी जसं तुम्हाला सांगितलं की एक जर तुम्ही एंट्री केली तर त्याची जी काय पोस्टिंग आहे ही सगळीकडे आपोआप होती, ऑटोमॅटिकली होती आणि म्हणून तुम्हाला सारखी सारखी त्याची पोस्टिंग करणे, ट्रायल बॅलन्स तयार करणे, रिपोर्ट्स तयार करणे असं काय करावं लागत नाही. म्हणजे एक एंट्री मारली तुमचं सगळं काम तिथं संपलं जातं. ते अॅक्युरेटली पूर्ण होतं आणि म्हणून त्याच्यामध्ये तुमचा खर्च वाचतो, त्याच्यामध्ये तुमचा वेळ देखील वाचत असतो. Then systematic and up-to-date records. Computerized accounting system ensures systematic and up-to-date financial records of the business organization. आता हे जे रेकॉर्ड आहे ते तुम्हाला सिस्टमॅटिकली म्हणजे व्यवस्थितरित्या जे अकाउंटिंगचे स्टँडर्डचे प्रिन्सिपल्स आहेत त्यानुसार तुम्हाला ते रिपोर्ट्स आणि सगळी माहिती तिथं मिळत असते आणि ती पण कशी अप टू डेट, जोपर्यंत तुम्ही ती इन्फॉर्मेशन फीड केलेली आहे तिथं तोपर्यंतचे सगळे रिपोर्ट्स तुम्हाला अप टू डेट तिथे मिळतील. ओके. देन ह्यूज स्टोरेज कॅपॅसिटी. आता इन केस ऑफ कम्प्युटर सिस्टम वन कम्प्युटर सॉफ्टवेअर कॅन स्टोर द अकाउंटिंग रेकॉर्ड फॉर मेनी इयर्स. आता आपण जर पाहिलं मॅन्युअली जर तुम्हाला अकाउंट बुक्स जर मेंटेन करायचे तर तुम्हाला फार मोठी जागा लागते तिथं. एका जर कपाटात तुम्हाला रेकॉर्ड ठेवायचा असेल
तर खूप थोड्या वर्षाचा रेकॉर्ड तिथे मागेल किंवा दोन 1-2 वर्षाचाच रेकॉर्ड तिथे तुम्हाला बसेल. पण तसं आपण पाहू शकतो एका कॉम्प्युटरच्या हार्ड डिस्कमध्ये बरीचशी माहिती तिथे स्टोअर होते. दॅट इज वाय अकाउंटिंग रेकॉर्ड्स फॉर मेनी इयर्स यू कॅन स्टोअर इन वन अँड सिंगल हार्ड डिस्क. ओके, सो ह्यूज स्टोरेज capacity. Compact. No matter how voluminous the financial data is, the computer can store it is in a compact way. Compact म्हणजे एक कॉम्प्रेस वे मध्ये छोट्या फॉर्म मध्ये तिथं ते स्टोअर केल्या जातात ऑन ए हार्ड डिस्क. and if it required that you can taken on it on external storage. त्या हार्ड डिस्क मध्ये ती माहिती जी काही साठवली आहे ती तुम्ही दुसऱ्या ठिकाणी सुद्धा ती स्टोअर करू शकतात. आपल्याला आपण कम्प्युटर्स वापरतो, आपण मोबाईल्स वापरतो, त्यामुळे आपल्याला माहित आहे की एका ठिकाणून दुसरी ठिकाणी इन्फॉर्मेशन आपण घेऊ शकतो. तशाच प्रकारे कम्प्युटरची ही जी काही इन्फॉर्मेशन आहे फायनान्शियल ही देखील आपण एक्सटर्नल स्टोरेजवर तिथं घेऊ शकतो. ओके, then transferability, sharing information. तेच मी आता सांगितलं, कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टम अलाउज the business organization to share financial information with interested parties. With the help of this computer system, we can share information with others. Okay, with interested parties, financial information and other reports also. Okay, then there are some components to form the computerized accounting system. This component we are going to study in the next lecture, but in short, let us see which are those components. Okay, those components are hardware, software, and company personnel. We all know that for computerized accounting system, we must have one hardware. Hardware म्हणजे आपल्याला माहिती आहे कम्प्युटर असेल, कम्प्युटरचे जे साधने आहेत, तुमचं मॉनिटर असेल, सीपीयू असेल, प्रिंटर असतील, माऊस असेल किंवा त्याच्यामध्ये असलेली जी काही अजून कॅमेराज असतील, याला आपण हार्डवेअर असे म्हणणार. त्याचबरोबर सॉफ्टवेअर म्हणजे काय, कम्प्युटर अकाउंटिंग सिस्टीम, की ज्या सिस्टीम द्वारे आपण ही सगळी माहिती त्याच्यामध्ये स्टोअर करू शकतो किंवा फीड करू शकतो. सॉफ्टवेअर, वेगवेगळे सॉफ्टवेअर्स आहेत, कम्प्युटर अकाउंटिंग कम्प्युटरचे सॉफ्टवेअर्स आहेत, बँकिंगचे सॉफ्टवेअर्स आहेत, हे आपल्याला माहिती आहे. पण हे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर, someone should be there who can operate this software with the help of hardware. It will be not automatically used. Okay, मग हे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर वापरण्यासाठी तिथं कोणीतरी असलं पाहिजे, त्याला आपण पर्सनल असं म्हणतो. कंपनी पर्सनल, कंपनीमध्ये कंपनी पर्सनल असेल आणि इतर ठिकाणी पर्सनल्स असतील म्हणजेच काय, एम्प्लॉईज, कर्मचारी. हे कर्मचारी किंवा अकाउंटंट असेल किंवा क्लर्क असेल किंवा डेटा एंट्री करणारे असतील, यांच्या माध्यमातून हे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर वापरून तिथं तुमची जी काही माहिती आहे ती तिथं स्टोअर केली जाते. सो फ्रेंड्स, today we have studied about the computer system, importance of computer system, and how the features of computer system. In next lecture, आता आपण इथे थांबणार आहोत. पुढच्या लेक्चर मध्ये आपण परत कम्प्युटर इन अकाउंटिंग, कम्प्युटर बाबत आणि कम्प्युटरच्या सिस्टीम म्हणजे अकाउंटिंग सिस्टीम बाबत जास्तीत जास्त माहिती या पुढच्या लेक्चर मध्ये आपण पाहणार. ओके, टिल देन स्टे सेफ and bye.